चंद्रशेखर मलकमपट्टे यांच्या भूमिपुत्रांचे बाबासाहेब या काव्यसंग्रहाच्या चर्चेच्या अध्यक्षस्थानी असणारे आदरणीय कौतिकराव ठाले पाटील सर, प्राध्यापक रामचंद्र काळुंखे, आदरणीय लोलेकर सर, लक्ष्मण खेडकर, चंद्रशेखर मलकमपट्टे, भास्कर निर्मळ, सुनील उबाळे, श्रीधर, कैलास, हंसराज, रवी, राहुल, विरा आणि सर्वजण माझे परिचितच आहेत. आत्ता एक निबंध सादर झाला आणि मी 15 ते 17 मिनटामध्ये माझा देखील निबंध वाचन इथं मी करणार आहे. चंद्रशेखर मलकमपट्टे यांचा भूमिपुत्रांचे बाबासाहेब हा संग्रह 2010 साली प्रकाशित झाला आणि अगदी अलीकडं हिंदीमध्ये देखील त्याचा अनुवाद प्रकाशित झाला. मराठीतले आणि हिंदीतले एक फार नामवंत अनुवादक प्रकाश भातंब्रेकर यांनी या संग्रहाचा अनुवाद केलेला आहे. या संग्रहातील कविता ही व्यक्तिविषयक कविता आहे आणि मराठीमध्ये व्यक्तिविषयक कवितेची काही परंपरा आपल्याला पाहायला मिळते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या इतिहासदत्त कार्याविषयीची कृतज्ञता कविता म्हणून मराठीत विपुल अशा प्रकारची कविता लिहिली आहे. विशेषतः दलित काव्य परंपरेमध्ये डॉक्टर आंबेडकरांचं व्यक्तिमत्व आणि त्यांच्या कार्याविषयीचा पट मोठ्या प्रमाणात कवितेतून आलेला आहे. सर्वहारा वर्गाचा मुक्तिदाता आणि उद्धारकर्ता म्हणून आंबेडकरांची प्रतिमा कवीने रेखाटली आहे. ती अभिनव अशा प्रकारची आहे. लोकपरंपरेतील मौखिक कविता किंवा शाहिरांनी आंबेडकरांच्या विषयीची सद्भावना कवितेतून व्यक्त केल्या. अलीकडं ज्याचा उल्लेख झाला कडूबाई खराते यांच्या मायबापाहून भीमाचे उपकार लय हाईत, तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही आहेर, हे लोकप्रिय गीत देखील आपणा सर्वांना आठवत असेल. मराठीमध्ये आधुनिक काळामध्ये लिखित परंपरेमध्ये या भीमकवितांना विशेष महत्त्व आहे. अनेक कवींनी आंबेडकरांच्या विषयीच्या सद्भावना आपल्या कवितेमधून व्यक्त केल्या. यशवंत मनोहर यांचा एक स्वतंत्र बाबासाहेब नावाचा कविता संग्रह आहे. अजय कांडर यांचा युगानुयुगे हा संग्रह आहे. त्याचबरोबर नामदेव ढसाळांचा तुझे बोट धरून चाललो आहे मी. ढसाळांची प्रज्ञा बाबासाहेबांसारख्या प्रतिभाशाली अतिशय लोकोत्तर अशा प्रकारच्या व्यक्तीचं ज्या प्रकारच्या भाषेमध्ये रूप मांडते ते भारतीय पातळीवर अनन्यसाधारण अशा प्रकारचं आहे. या प्रकारची कविता एका बाजूला गौरवपर विचार कविता आहे, तिचे स्वरूप हे अभिवादन कवितेचे आहे. आंबेडकरांना उद्देशून लिहिलेल्या कवितेत महाराष्ट्र समाजाची आंबेडकरांकडे पाहण्याची दृष्टी व्यक्त झाली आहे. या कवींचे दृष्टिकोन तसेच त्यांचे भारतीय समाज वाचन देखील त्यामध्ये आहे. ढसाळ यांच्या कवितेत आंबेडकरांविषयीचं एक प्रदीर्घ चिंतन आहे. दलित वंचितांचा उद्धारकर्ता म्हणून त्यांनी आंबेडकरांकडे पाहिलं आहे. आंबेडकर हे दलितांसाठी केंद्रपुरुष आहेत, ते दलितांचे मुक्तिदाते आहेत. आंबेडकरांनी दलितांना भयमुक्त केले, त्यांना नवा आत्मविश्वासाने बळ दिलं. ढसाळ यांच्या कवितेत आंबेडकरांची प्रकाश उजेडाचा सांगाती अशी प्रतिमा आहे. माझ्या मायबाप्पा माझ्या सोयऱ्या रूपातील ही प्रतिमा आहे. आंबेडकरांना उद्देशून लिहिल्या कवितेत इक्वॅलिटी फॉर ऑल और डेथ फॉर इंडिया अशी द्रोहात्मक मागणी देखील आहे. प्रेषितांच्याही प्रेषितांनी घ्यावी तुझ्या पायाची लोळण अशी ज्वालामुखीची वेल आंबेडकर रूपात ते पाहतात. आज आमचे जे काही आहे ते सर्व तुझेच आहे अशी कृतज्ञता भावना आंबेडकर विषयक कवितेमध्ये ढसाळांनी व्यक्त केलेली दिसते आणि मराठीतली फार अपूर्व अशा प्रकारची कविता. आणि नामदेव ढसाळ दरवर्षी 4-5 कविता लिहित होते आणि त्याचा संग्रह तुझे बोट धरून चाललो आहे मी या संग्रहामध्ये समाविष्ट आहे. मराठवाडा साहित्य परिषद या प्रकारचे वाङ्मय उपक्रम घेत असते आणि वाङ्मयीन व्यवहाराला ते अतिशय पोषक आणि ते वाहतं ठेवण्यासाठी उपयुक्त ठरतात. उदगीरसारख्या एका छोट्या गावामध्ये कनिष्ठ महाविद्यालयामध्ये काम करणाऱ्या चंद्रशेखरसारख्या आणि ह्या आंबेडकरांच्या विषयी लिहिलेल्या कवितांच्या संग्रहावरती ही चर्चा ठेवणं देखील एक प्रकारचे इन्क्लुझिव्ह सर्वसमावेशकते तत्व परिषदेच्या या कामामध्ये आहे. इथंच वाल कुलकर्णी या प्रकारच्या निबंध वाचनाचा एक परिपाठ घालून दिला होता. त्याच्यामध्ये नरहर कुरुंदकर, सुधीर रसाळ, गोमा पवार यांनी देखील त्यांच्या तरुणपणाच्या काळामध्ये वाचलेले निबंध ग्रंथरूपानं किंवा नियतकालिकांमधून आलेले होते. या संग्रहाकडे जाण्याआधी एका गोष्टीचा उल्लेख करतो आणि सौजन्यानं उल्लेख करतो की मराठीमध्ये या प्रकारचा ट्रेंड्स मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आपल्या कविता संग्रहांना ज्येष्ठांच्या प्रस्तावना घेणं आणि कविता संग्रहाला वस्तुतः प्रस्तावना नसायला पाहिजे, कारण प्रस्तावनेचे इम्प्रेशन घेऊन लोक कवितेकडे जातात. मोकळ्या मनानं त्या कवितेकडं जात नाही तर बऱ्याचदा प्रस्तावना अडथळा ठरतो आणि या संग्रहातही जवळपास 40 पानांचा मजकूर प्रस्तावनाचा आहे. तर मात्र कवींना त्याचा एक फार गौरव देखील असतो. कविता बाह्य प्रस्तावनेमध्ये बऱ्याचदा मजकूर देखील असतो, म्हणून वाचक आणि संहिता यांच्यामध्ये प्रस्तावनाकारांनी फारसे येता कामा नये. परंतु मराठीमध्ये या प्रकारचा ट्रेंड मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा उल्लेख
उल्लेख आधी करतो. या कवितेच्या प्रारंभी मराठवाड्यातील सामाजिक वास्तव आणि आंबेडकरांच्या हस्तक्षेपाची जाण व्यक्त केलेली आहे. निजाम राजवटीचा, गुलामीचा, पारतंत्र्याचा आणि आंबेडकरांच्या सामाजिक राजकीय हस्तक्षेपाच्या जाणीचा उद्गार आरंभीच्या काळामध्ये त्यांनी व्यक्त केलेला दिसतो. या कवितेचा एक विशेष म्हणजे समकालातील शेती आणि शेतकरी केंद्रावरती ठेवून भारतीय समाजाचे वास्तव आणि त्यातले आंतरविरोध त्यातून प्रकट केलेले आहेत. बहुजन शेतकरी, वंचितांचे जग आणि त्यांच्या अपेक्षा केंद्रावरती ठेवून आंबेडकरांना उद्देशून लिहिलेली ही कविता आहे. मात्र त्याची गुंफण करीत असताना डॉक्टर आंबेडकरांच्या जीवनातील काही महत्त्वाच्या घडामोडींची चरित्ररेषा त्यांनी या कवितेत गुंफली आहे. आंबेडकरांच्या जीवनातील चवदार तळ्याचा संदर्भ, चिपळूण येथील सभा, निजाम राजवटीतला सहभाग, राजगृह, सयाजीराव महाराज, परदेशातील विद्यार्थी दशा, देवरुख, चिपळूण येथील सभा, स्वतंत्र मतदार मागणी, पुणे करार, हिंदू कोड बिल अशा काही घटनांच्या चरित्राचे संदर्भ या कवितांमध्ये येतात. आणि म्हणून वंचितांच्या मुक्तिदायी राजकारणाचा संदर्भ म्हणून आंबेडकरांची चरित्ररेषा या कवितेच्या दृश्य पाठीमागायस आपल्याला दिसतं. तिचं गुणवर्णन किंवा कृतज्ञता देखील भाव या कवितेमध्ये आहे. डॉक्टर आंबेडकरांविषयीचा अपार जिव्हाळा आणि आत्मीय भाव मलकम पट्टे यांच्या शब्दकळेत आहे. एका अर्थाने आंबेडकरांविषयीची ही श्रद्धांजली आहे. युगपुरुष, द्रष्टा, मुक्तिगाथेचा नायक, महानायक, प्रज्ञावंत, महामानव, दीपस्तंभ अशा शब्दरूपातून ही प्रतिमा व्यक्त झाली आहे. त्याचे एक रूप भीमाईचे असे मातृरूपाचे देखील आहे. आंबेडकरांची प्रदीर्घ प्रतिमा व कृतज्ञता या कवितेत आहे. आंबेडकरांविषयीचे स्मरण आहे. तुझी सय दाटून आली किंवा उद्धारली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे अशा कृतज्ञता भावनेची ही कविता आहे. या संग्रहातील काही प्रमुख आशयसूत्रांबद्दल किंवा जाणीव विश्वांबद्दल, एकतर एका बाजूला आंबेडकरांची महत्तम अशा प्रकारची तेजस्वी, उजळ अशा प्रकारची प्रतिमा आहे जी भूतकाळाशी निगडीत आहे. या पार्श्ववरती वर्तमान हा बिघडलेला आणि ढळलेला आहे. त्यामुळे ही कविता तेव्हा आणि आत्ताच्या संदर्भात प्रकट झाली आहे. भूतकाळ आणि वर्तमानातील विविध प्रकारच्या अंतर्विरोधाने तिला अनेक स्वरिता प्राप्त झाली आहे. आता सोसवत नाही स्वातंत्र्याच्या अंगणातला प्रकाश या सूत्राभोवती ही कविता घडलेली आहे. यातला एक अंतर्विरोध आंबेडकरी चळवळ व विचारदृष्टीपासून त्यांनी घेतलेली फारकत, सत्तास्पर्धा, स्वार्थ व हितसंबंधामुळे लोकांनी आंबेडकरी विचारापासून फारकत घेतल्याची अस्वस्थ जाणीव या कवितेमध्ये आहे. आणि या अंतर्विरोधाचे कारण गेल्या 4 दशकातील भारतातील सामाजिक जीवनाची वाटचाल आणि ध्रुवीकरण यामध्ये देखील पाहता येते. डॉक्टर आंबेडकरांना उद्देशून लिहिलेल्या या कवितेतील महत्त्वाचा दृष्टिकोन म्हणजे तो केवळ मर्यादित अर्थाने त्यांच्याकडे पाहत नाहीत, तर भूमिपुत्र आणि भूमिपुत्राचे वारस या दृष्टीने आंबेडकरांचे व भारतीय समाजाचे वाचन त्यात आहे. मलकम पट्टे यांच्या कवितेत ही एक नवी जाण आहे. आंबेडकरांकडे केवळ आणि केवळ जात अस्मितेच्या एकल दृष्टिकोनातून पाहण्याऐवजी ते व्यापक दृष्टीने पाहतात. बहुसंख्यांच्या दृष्टीने केलेले हे वाचन आहे. एका अर्थाने आंबेडकर हेही भूमिपुत्र होते. भूमिपुत्र शेतकरी हा भारतीय अर्थव्यवस्थेचा जीवनाचा कणा आहे. या शेतकऱ्याच्या वास्तव, इच्छा, आकांक्षा आणि पडझड या दृष्टिकोनातून आंबेडकरांकडे पाहिले आहे. एका बाजूला आंबेडकर हे उद्धारकर्ते आहेत. ती सावली आता पारखी झाली आहे. त्यांच्या विचारांपासून समाज व राज्य ढळलेले आहे. त्यामुळे भारतीय भूमिपुत्र एकाकी आणि असहाय्य शोषित झाली आहे. या जाणीवेने आंबेडकर व सध्याच्या भारतीय समाजाकडे पाहिले आहे. आंबेडकर केवळ दलितांचीही प्रतिमा या काळात रचली गेली. या प्रतिमेला छेद देणारी प्रतिमा त्यांच्या या कवितेत आहे. यामुळे शेतकरी, शेतीजीवन हा भारतीय समाजाचा कणा आहे. या बहुसंख्याकांच्या संदर्भात सामाजिक जाणीव प्रकट केली आहे. समाजाशी झटणारे समाज कैवारी डॉक्टर आंबेडकर होते. या पार्श्वभूमी वर्तमानातला शेती समाज दुभंगलेला आहे. त्याची सार्वत्रिक पडझड झाली आहे. चहूबाजूनी शेतकऱ्याची कोंडी झाली आहे. या असहाय्य आणि शोषित वर्ग केंद्रवर्ती करून एक प्रकारचं सामाजिक मनोगत या कविता रूपात आहे. शेतीची पडझड केंद्रवर्ती करून त्याच्या दुःखाचे आणि वास्तवाचे गाऱ्हाणे गाणारी ही कविता आहे. कृषकाची फाटली बाही या रूपात ती प्रकटली. शेतीचे अर्थशास्त्र कोलमडलेले आहे. रक्तानात्याचे सोऱ्याचे वामनात रूपांतर झाले आहे आणि हे वामन बळीराजाला छळत आहे. मलकम पट्टे यांच्या कवितेत इथे एक वेगळी जाण प्रकटली आहे. ती म्हणजे शेतकरीसुद्धा दलितच आहे. शेतकऱ्याचे जगणे असहाय्य, नाडवणुकीचे व शोषण या अर्थाने कुचंबणा आणि या जाणीवेचे नाते दलितत्वाच्या अत्याचारी जाणीवेशी जुळणारं आहे. आणि म्हणून जळलं पांढरीचं पोळणं आकाराचं या रूपात ती व्यक्त झाली आहे.
आंबेडकरांचा बहुजन आणि शेती विचाराचा घट्ट धागा या कविता रूपा पाठीमागे आहे. आंबेडकरांनी मांडलेल्या शेती सुधारणा व पर्यायी दृष्टीचा अल्टरनेटिव्ह दृष्टीची पार्श्वभूमी या कविता विश्वा पाठीमागे आहे. आंबेडकरांच्या आणि शेती जीवनातल्या कविते पाठीमागे जो एक विचार आहे त्या संदर्भात महर्षी विठ्ठलराम शिंदे आणि डॉक्टर आंबेडकरांनी जो विचार मांडला होता त्याच्या काही सूत्रासंबंधात काही जाणीव रूप या कवितेमध्ये आहे. महर्षी विठ्ठलराम शिंदे यांनी एका शेतकरी परिषदेमध्ये असा एक विचार मांडला होता की शेतकऱ्यांनो, तुम्ही नेहमी काबाड कष्ट करणारे नांगरे म्हणूनच काळ न कंठता राष्ट्राच्या अर्थकारणात तुम्ही आपला एक हात उत्पादनात गुंतवून दुसरा हात त्या उत्पन्न झालेल्या अर्थाची पुढे विल्हेवाट कशी चालली हे पाहून ह्या अर्थगाड्याच्या बैलाची शिंगदोरी खेचण्याकरता नेहमी मोकळा ठेवणे गरजेचे आहे. हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मागे गेलेल्या अनंत काळाप्रमाणे पुढे येणाऱ्या अनंत काळी तुम्ही भारवाही केवळ शेपूट व शिंगे नसणारे जनावरे राहणार आहेत यात संशय नाही. हे शिंद्यांनी 1930-32 साली म्हटलं होतं आणि म्हणून त्यांच्या विवेचनामध्ये गावगाड्याच्या दुरुस्तीचा, गावगाड्याच्या फेरबदलाचा विचार होता. गावगाडा बदलला पाहिजे. आणखी एका ठिकाणी त्यांनी असं म्हटलं की अखिल बहुजन समाज निदान खेड्यातील तरी सर्व गावगाडा मुळासकट दुरुस्त झाला पाहिजे. महाराष्ट्रात स्वराज्य वरचेवर उसळी मारून डोके वर करते ह्याचे कारण महाराष्ट्रातील रयतवादी जमीन धारणेची पद्धत नव्हे तर महाराष्ट्रातील पूर्वीचा उतारपेठेवर ताबा ठेवणारा गावगाडा हाच होय. महाराष्ट्राचा राजा कुणबीच होता. वाणी व ब्राह्मण हे त्याचे आश्रित होते. महाराष्ट्रातील मराठ्यांनी या वाण्या ब्राह्मणांच्याच नव्हे तर साळी, कोष्टी वगैरे चतुर कारागिरांच्याही वसाहती आपल्या सोयीप्रमाणे वेळोवेळी करविल्या आहेत. ही गोष्ट कोरडा व पोकळ जातीचा अभिमान बाळगणं मुळीच कळण्यासारखा नाही. आणि ह्या गावगाड्यातल्या पिचलेपणाच्या त्याच्या सरंजामी मूल्यांचा देखील उच्चार चंद्रशेखर मलकमट्टे यांच्या कवितेमध्ये आहे. 1936 साली आणि आंबेडकरांनी देखील ही शोषण यंत्रणा नाहीशी व्हायला पाहिजे आणि नवे शोषणकर्ते आणि लुटारू कसे निर्माण झाले आहेत. शेतीला पर्यायी सहकारी पतपेढ्या, खरेदी विक्री मंडळ, शेती उत्पादकांना योग्य मोबदला द्यावा, शेतीमाल विक्रीची सोय करावी या आंबेडकरी विचार शेतकरी सूत्राची मांडणी या कविता रूपामध्ये आहे. 1936च्या मे महिन्यामध्ये आंबेडकरांनी कोकणात शेती प्रश्नांसंबंधी एक दौरा केला होता. कणकवली, गुहागर, चिपळूण, दापोली येथील शेतकरी बांधवांशी ते बोलले होते. अनेक सभा घेतल्या होत्या. देवरुख येथील सभेत बाबासाहेब म्हणाले होते की हिंदी राजकीय सत्ता शेटजी, भटजी, सावकार, जमीनदारी भांडवलदारांच्या काँग्रेसच्या हाती जाण्यापेक्षा खऱ्या श्रमजीवी वर्गाच्या हाती गेली पाहिजे. बहुसंख्याक असा शेतकरी व कामकरी वर्ग या देशाचा खरा सत्ताधारी वर्ग बनला पाहिजे अशा प्रकारची एक भावना डॉक्टर आंबेडकरांनी व्यक्त केली होती. अनेक म्हणजे त्यांच्या त्या काळातल्या सभांना दररोज संध्याकाळी 10-15 हजार लोक खूप दूरवरून यायचे. त्याचे उल्लेख या भाषणांमध्ये आणि सभांमध्ये आहे. आणि म्हणून इतिहासातील आंबेडकरांची शेती सुधारणा आणि त्यांची शेतकऱ्यांबद्दलची कळवळा दृष्टीची जाण या मलकमपट्टे यांच्या कवितेच्या पाठीमागं आहे. त्याचबरोबर कधी काळचा गावगाडा आता बदलला आहे आणि परंपरेकडून आधुनिकतेकडं संक्रमित होणाऱ्या गावगाड्याची रूपं कशा प्रकारची बदलली आहेत. या संक्रमणात पडझड देखील झाली आहे. नांगर बैलगाडीच्या जागी आता ट्रॅक्टर आला आहे. मग खिळखे होऊन बसले आमचे कडी कोविंडे अशा गाव बदलाची चित्र देखील आहेत. प्राचीन काळातील गावचे पुराणपण, त्याच्यावरची सरंजामी सावली, परंपराशील वृत्ती, गाव रहाटे आणि बलुतेदारांच्या असहाय्य केविल जीवनाचे चित्र ठसे या कवितेमध्ये आहे. त्याचबरोबर आदिवासी अल्पसंख्याक वंचित स्त्रियांसाठी आंबेडकरांनी केलेल्या कार्याची नोंद रूपे या कवितेमध्ये आहे. आंबेडकरांनी आदिवासींना माणूसपण दिले. त्यांच्या सुखकर जीवनासाठी व शोषणमुक्तीसाठी कायदा केला. स्त्रियांच्या बाबतीत देखील समतेची जाण बाबासाहेबांच्या कार्यदृष्टीत होती. त्यांची आठवण रूपी या कवितेत आहे. वस्तुतः पारंपरिक भारतीय समाज व्यवस्थेत स्त्रिया पारंपरिक दैववादी रांधा वाडा उष्टी काढा असे दुःखमय जीवन असणाऱ्या स्त्रियांच्या जीवनात आंबेडकरांनी उजेड पेरला. स्त्री ही माणूस आहे या दृष्टीने त्यांच्याकडं पाहिलं. सवत शब्द हा त्यांनी नाकारला. त्रिकोणाचे 3 कोण, पिता, पती आणि पुत्र यात गुंतलेल्या स्त्रीचे वास्तव आंबेडकरांनी स्त्रियांना संपत्तीत वाटा मिळाला पाहिजे. तर आंबेडकरांची स्त्रीविषयक धारणा आणि दृष्टिकोन होता त्याचं देखील रूप या कवितेमध्ये आहे. या कवितेचं आणखी एक वेगळेपण म्हणजे या कवितेतलं समकालीनत्व.
भारतीय समाजाची आणि राजकारणाची चित्र आणि त्याची वाटचाल ज्या पद्धतीने चालू पाहते, तर त्याच्या काही खुणा 2009-10 साली त्यांनी कवितेमध्ये नोंदवल्यात आणि त्या आज देखील आणि पुढे देखील तशाच राहण्याच्या शक्यता आहेत. तर एक समकालीनतेच्या दृष्टीने देखील या कवितेचं महत्त्व आहे. आंबेडकरांच्या विचारांशी समाजानं घेतलेली फारकत आणि लोकशाहीच्या नावाखाली घडत असलेले विपरीत अशा प्रकारचं दर्शन हे त्यांना अस्वस्थ करणारे आहे. आणि म्हणून आंबेडकरविषयक कवितांचा हा विशेष म्हणजे त्यातील जाणीव विश्वाचं समकालीनत्व. आजच्या जीवनातल्या आंतरविरोधाचे पडसाद या कविता विश्वात आहे. शेती समाजी दुरावस्था, शोषण, सत्ताकारणाचं आकर्षण आणि आम्हाला रक्त गाळायला सांगणारे जाऊन बसलेत सत्ता सुंदरीच्या पदराशी चाळा करत आम्हाला वाऱ्यावर सोडून. आणि हे दिवसेंदिवस किती महाभयंकर होऊ पाहतं याच्या खुणा आपल्या दररोजच्या जीवनामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. या प्रकारच्या राजकारणाची सांधेजोड ज्या पद्धतीने घडते आहे त्याच्याकडं अस्वस्थपणाची एक जाण या कवितेमध्ये आणि राजकीय दृष्टीने देखील त्याला एक महत्त्व आहे. निवडणुकांचं नवं राजकारण नवं समाजशास्त्र या काळामध्ये निर्माण झालं. आदर्श आणि व्यवहार यात मोठी फारकत झाली आणि लोकशाहीवर अविश्वास वाटावा अशा प्रकारची एक राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे. निवडणूक आता केवळ जातीय अस्मिता आणि पैशाच्या व्यवहारावरती होत आहेत याची एक दुखरी जाण या कवितेमध्ये. हिताच्या गोष्टीचा विचार सोडून जातीच्या उमेदवारांना मतदान करण्याचे समाज नव्या काळात निर्माण झाले आहे. मत हे शस्त्र आहे, परंतु त्याचा आज विसर पडला आहे. मत हे कधी जातीच्या तर कधी धर्माच्या नावावर, कधी नोटवर तर कधी चपटीवर अशा वास्तवाची ही कविता आहे. आणि या अर्थाने देखील या कवितेचं एक राजकीय सामाजिक औचित्य किंवा समकालीनता आपल्या लक्षात येतं. या आंबेडकरांच्या व्यक्तिदर्शनात्मक दीर्घ कवितेमध्ये बुद्ध काळाचे, बुद्ध परंपरेच्या वारशाचे, बुद्ध स्मरणाचे काही धागे बुद्धचरित्राचे धागे आहेत. बुद्धचरित्र यशोधरा, राहुल, लुंबिनीचं वन, चेतवन, रोहिणी नदी, शाक्यसभा किंवा निळा सुगंधाचा मळा फुलविणाऱ्या धम्मांची स्मृती आहे. सिद्धार्थ, सावता, तुकोबा, कबीर, महात्मा फुले अशी एक सामाजिक विचारांची धारा डॉक्टर आंबेडकरांच्या रूपात त्यांना पाहायला मिळते. या कवितेच्या अखेरीला एक बुद्धचरित्रातली एक कथा आहे. बुद्धपुत्र राहुल बुद्धाला दयाभाग मागतो, आपल्या पितृक संपत्तीचा वारसा हक्क मागतो, परंतु बुद्ध तर अखिल मानव जगाच्या कल्याणासाठी निघाला होता. हा मानव कल्याणाचा वारसा राहुलला मिळाला आणि या वारशामुळे मानवी जीवन सुखमय झाले अशी एक भावना या मागं आहे. या कवितेच्या रूपबंधाविषयी 1-2 निरीक्षण मांडतो आणि माझा निबंध संपवतो. एक तर ही मलकमट्टी यांची दीर्घ कविता आहे. ती व्यक्तिविषयक आहे. ती डॉक्टर आंबेडकरांना उद्देशून लिहिली गेली आहे. ती विचार कविता आहे. दीर्घ कविता लिहिताना अनेक प्रकारची आव्हानं कवीसमोर असतात. दीर्घ पल्ल्याचा आशय पेलून धरताना कविता विस्विषित होण्याची शक्यता असते. तसेच ती प्रतिक्रियावादी विधान स्वरूपी होण्याची शक्यता असते. तिला एकरंगीपणा प्राप्त होण्याची शक्यता असते आणि या दीर्घ कवितेत देखील अशा शक्यता खूप मोठ्या प्रमाणामध्ये दिसतात. या कवितेचा रूपबंध हा सांगण्याचा आहे. तसेच आंबेडकरांना उद्देशून ती लिहिली असल्यामुळे तिचा मुख्य स्वर हा बोलण्याचा आहे. बाबासाहेब तुम्ही आमचे द्रष्टे, बाबासाहेब तुम्ही म्हणायचा अशी संवादरूपी या कवितेत आहे. मलकमपट्टी मात्र त्याने आणखी एक चांगली गोष्ट या कवितेमध्ये केली की एकाच वेळी मुक्त छंदाचा आणि ओवी छंदाचा अतिशय चांगला समांतर अशा प्रकारचा वापर केला आणि त्याच्यातून एक चांगली सिम्फनी शैली त्यांनी निर्माण केलेली आहे. यामध्ये काही ओळी म्हणजे शेतसारे भिजवावे, शेतकऱ्या रिझवावे, भीमराया भाकरीत आम्ही दिसे काकरीत अशा अनेक ओव्यांचे काही तुकडे फुल्यांच्या अखंड अशा तुकड्याशी समांतर निनाद इतकं सिमिलॅरिटी या कविता रूपामध्ये दिसतात. मुक्तछंदाचा आणि ओवीचा चांगला वापर त्याने केलेला आहे आणि ज्यावेळेस ती वास्तवाबद्दल बोलते ती भरड आणि थेट स्वरूपाची असते आणि ज्यावेळेस ओवी छंदामध्ये जाते तर तिचा बांधा आटकूर बांधा होतो. घननिळी बरसला ओंजळीत पसरला, त्या ओंजळीला दिलं त्या चांदण्याचं दिव्यदान अशा प्रकारची एक मृदू काव्यात्मक अशा प्रकारची शैली ती ओवी रूपामध्ये धारण झालेली दिसते. या प्रकारच्या दीर्घ कवितेच्या संदर्भात मराठी काव्यपरंपरेमध्ये काही मर्यादा देखील आहेत. अनेक कवींच्या अगदी महानुरांच्या जरी दीर्घ कविता आपण पाहिल्या तर त्या पसरट आणि तपशीलभर हुकूम झालेल्या आपल्याला दिसतात. जीवनाविषयीचं एक सखोल व्यापक अशा प्रकारचं भान दीर्घ कवित पेलण्याच्या शक्यता मराठीमध्ये काही कमी असतात. हिंदीमध्ये मात्र गजानन मुक्तिबोध असतील, विष्णू खरे असतील किंवा अनेक कवी दाखवता येतात की त्यांनी लंबी कविता म्हणून, दीर्घ कविता म्हणून खूप चांगल्या ज्याच्यामध्ये उपरोधाचा, उपहासाचा
किंवा राजकीय आयडियॉलॉजी देखील फार चांगला वापर हिंदी काव्य परंपरेमध्ये दीर्घ कवितेमध्ये केला गेला, तो मराठीमध्ये फारसा आढळत नाही. त्यांना देखील म्हणजे पुढे ज्यावेळेस आंबेडकरांच्या इतकं महाकाय संघर्षाचं जीवनचरित्र आहे आणि इतक्या नाट्यमय संघर्षाच्या घडामोडी आहेत. अगदी त्यांच्या सभा खेडेगावातल्या पाहिल्या, आपण येवल्याची सभा पाहिली किंवा धाराशिवला तडवळ नावाचं गाव आहे, तिथं आंबेडकर 2 दिवस होते आणि बैलगाडीतून त्यांची मिरवणूक, मोठी भव्य मिरवणूक निघाली होती. तर संबंध भारतभर लोकांचा संपर्क, त्यांचा राजकीय व्यवहार, त्यांची विवनीती, माणसांशी त्यांचा संबंध, तर हा महाकथनाचा महाकाव्याचा विषय आणि अशा प्रकारची प्रतिभा आणि प्रज्ञा मराठीतल्या कमी कवींकडे दिसते. कारण ज्या प्रकारची ज्ञानसाधना, व्यासंग आणि खूप दिगा मुरून विषय मग आपण तो व्यक्त करावा लागतो, अशा प्रकारचे फार प्रज्ञा मराठीमध्ये कमी दिसते. आंबेडकरी जाणीवेच्या व्यापक काव्य परंपरेतील निळ्या आभाळाची आण असणारी ही महत्त्वाची भीमकविता आहे. भीम जगण्याचा मंत्र, भीम नक्षत्रांची गाणी, भीम उसळता हवा, भीम रानातलं झाड, भीम ओलिताचं पाण, भीम भारमाही आड, भीम आभाळाची लाली, भीम तेल समयीची वात, अशी भीमरावाबद्दलची ही कृतज्ञता कविता आहे. आणि स्वातंत्र्योत्तर काळातील भारतीय समाजाचं एक चिकित्सक वाचन त्यांच्या कवितेमध्ये आहे. आंबेडकरी विचारापासून ढळलेल्या समाजाचं चित्र देखील या कवितेमध्ये आहे. त्याचबरोबर आंबेडकरांची विषयी कृतज्ञता, गौरवभावना देखील या कवितेमध्ये आहे. आणि आंबेडकर सर्वांचे या दृष्टीने तिचे महत्त्व आहे. समकालीन गावगड्याची आणि भारतीय समाजाची पडझड समोर ठेवून आंबेडकरांशी साधलेला हा संवाद आहे. त्यांनी याआधीही म्हणजे त्यांच्या समाज वाचनाचा किंवा कविता वाचनाचा एक दृष्टिकोन हा व्यक्तिदर्शनात्मक स्वरूपाचा आहे. बसवांना असतील किंवा कर्मवीर भाऊराव पाटील असतील आणि आता त्रिमिती आंबेडकर असतील, ह्या त्रिमिती धारांमधून भारतीय समाजाचं समाज वाचन कवितारूपामध्ये मांडण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. भविष्यामध्ये त्यांच्या या प्रज्ञेला अधिक सर्वांगीण आणि चांगल्या पद्धतीचं फुटवे फुटतील या व्यक्तिदर्शना कवितेला, विचार कवितेला. एवढंसं मी बोलतो आणि थांबतो. मी मराठवाडा साहित्य परिषद आणि चंद्रशेखरच्या सौजन्यशील आग्रहामुळं आणि आपल्या सर्वांच्या आग्रहामुळे आलो. आपण ऐकून घेतलं, आपले आभार मानतो आणि थांबतो.